सद्गुरु दत्त राजमाऊली, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ठिकाणी नारोपंत उकेडवे म्हणून एक भक्त होते. हे भक्त नास्तिक होते. सावंतवाडीच्या राजवाड्यामध्ये ते कोर्टामध्ये क्लार्क होते. नास्तिक असल्यामुळे त्यांचा देवावर विश्वास नव्हता. परंतु अशी परिस्थिती झाली की कोर्टामध्ये जे वकील होते त्या वकिलांकडे टेंबे स्वामी माणगाववरनं यायचे आणि त्यांच्याकडे तिथे त्यांच्यावर मुंज्याचा संचार व्हायचा. वकील म्हणाले त्यांना की अरे एक दिवशी जरा ये माझ्या घरी आणि बघ तरी, म्हणून ते गेले. तर त्या मुंज्याचं आणि टेंबे स्वामींचं जे संभाषण चाललेलं होतं, जे आध्यात्मिक आणि भविष्य वगैरे जे काय संभाषण चाललं होतं त्याच्यावर थोडा थोडा विश्वास बसायला लागला. हळूहळू प्रत्येक वेळी ते ज्यावेळी टेंबे स्वामी यायचे त्यावेळी तिथे जायला लागले आणि एवढे ते नास्तिक असलेले भक्त झाले टेंबे स्वामींचे की ते त्यांच्याशिवाय त्यांचा पान हले ना. त्यामुळे टेंबे स्वामी इथे यायला लागले. टेंबे स्वामी इथे यायला लागले, हे माणगावला जायला लागले आणि याच्यातून एवढी त्यांची सख्य भक्ती झाली, ज्या भक्तीला आपण असं कुठे म्हणजे जर बघायचं असेल तर तुम्हाला टेंबे स्वामींनी लिहिलेला दत्त महात्म्याचा ग्रंथ आहे. यामध्ये सख्य भक्ती कशी आहे असते याचं उदाहरण दिलेलं आहे. हय युगात कार्तवीर्य म्हणून राजा होऊन गेले, त्यांची जी सख्य भक्ती तशीच जी नारोपंतांची टेंबे स्वामीवर सख्य भक्ती होती. टेंबे स्वामी ज्यावेळी इथे यायचे त्यावेळी इथे ते त्यांची काही ब्राह्मण मंडळी वगैरे होते त्यांच्याकडे ते जायचे. त्यानंतर हळूहळू नारोपंत हे आध्यात्मिक झाले. आध्यात्मिक झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही त्यांची इथे जी बाजूला आहे ही सगळी त्यांची प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीमध्ये निवांतपणे आपण बसावं म्हणून एक खोली काढावी. म्हणून या ठिकाणी त्यांनी हे जे आता मंदिर आहे आमचं, या मंदिरची त्यांनी फाउंडेशन खोदायला घेतलं. त्यावेळी त्याला बुन्याद म्हणायचे. आणि हे फाउंडेशन करत असताना त्यांना ही बघा या घुमटीमध्ये जी पादुका स्थापन केलेल्या आहेत त्या पहिल्या पादुका त्यांना मिळाल्या. त्यावेळी त्यांना शुभ वाटलं म्हणून या पादुका तिथे त्यांनी पेढी आत तयार केली आणि त्याच्यावर पूजन करायला सुरुवात केली. त्यामुळे हळूहळू
ते इथे एकांतात आध्यात्मिक साधना करायला सुरुवात केली. त्यांचं मार्गदर्शन टेंबेस्वामींकडून घ्यायला सुरुवात केली. मग टेंबेस्वामी इथे यायला लागले. टेंबेस्वामी येत असताना ज्यावेळी त्यांना विश्रांती घ्यायची वाटली, मग त्यांच्यासाठी त्यांनी या खोलीच्या मागे जी एक खोली आहे, मंदिरच्या एकमुखी दत्त मंदिरच्या मागे जी एक खोली आहे, तिथे ते थांबायचे. इथे माधुकरी घ्यायचे, भोजन करायचे आणि जायचे. असं ते त्यांचं एवढं सत्य चाललं की हळू नारोपंत हे टेंबेस्वामींपेक्षा 7 ते 8 वर्षांनी मोठे असल्यामुळे नारोपंतांना ते आपले मोठे भाऊ मानायला लागले. आणि त्याच्यातून त्यांची एवढी मैत्री झाली, दोघे भाऊ सारखे राहायला लागले. मग रोज टेंबेस्वामींनी माणगावला 1883 मध्ये दत्त मंदिर बांधलं. आणि त्यानंतर यांनाही वाटलं की आपण काहीतरी करावं, म्हणून या ठिकाणी एक वीरभर म्हणजे असं हे एवढी एक मूर्ती आणलेली आहे, एक मुखी मूर्ती आणलेली आहे. इथे जी मंदिरात आहे ती त्यांनी मूर्ती बनवून आणली. आणि नारोपंत टेंबेस्वामींकडे ती मूर्ती घेऊन गेले. ही मूर्ती घेऊन गेले आणि हे मी पूजतो तर सांगितलं तुला आज अधिकार नाही, म्हणून ती ठेवून घेतली. ती मूर्ती तिथे ठेवली आणि नारोपंत आले. आणि काही दिवसांनी साधारण 6-1 महिन्याने त्यांना कुठेतरी वाचनात आलं, म्हणून ते परत गेले तर त्यांच्या हातात ती मूर्ती दिली आणि सांगितलं ही स्थापना कर. त्याप्रमाणे इथे या ठिकाणी त्यांनी ही चलस्थापना केलेली आहे. ही मूर्ती काढून त्याची पूजा करता येते, म्हणजे अभिषेक करता येतो आणि वर ठेवून त्या पेढीवर पूजा करता येते. चलस्थापना आहे. आणि या मूर्तीनंतर टेंबेस्वामींचं आणि नारोपंतांचं खूप सख्य झालं. इसवी सन 1914 मध्ये गरुडेश्वरला टेंबेस्वामींचं महानिर्वाण झालं, गुजरातला, गरुडेश्वर गुजरातला. आणि या महानिर्वाण झाल्यानंतर नारोपंतांना वाटायला लागलं की माझे गुरु हे गेले, त्यामुळे माझा आता जगून काय उपयोग, मला आता कोण नाही. त्यावेळी त्यांना पुन्हा दृष्टांत झाला की या ठिकाणी हे बाजूला जे टेंबेस्वामी मंदिर आहे तिथे लिंग आकाराचा एक पेढी आहे, लिंग आहे. अशा प्रकारचे लिंगाची आकृती त्यांना दृष्टांतात दाखवली. ही तू तयार करून घे आणि इथे ती स्थापन कर, त्यामध्ये मी आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती लिंग मुंबईवरनं तयार करून आणलं. ते तयार करून आणल्यानंतर नारोपंतांना वाटलं हे चुकलेलं आहे, म्हणून परत त्यांनी सांगितलं हे मला चुकलेलं वाटतं. तर नाही, परत दृष्टांत झाला की आहे ते योग्य आहे, त्याची स्थापना कर. त्याप्रमाणे 1916 मध्ये या टेंबेस्वामी मंदिरची स्थापना नारोपंतांनी केलेली आहे. अशी ही 2 प्राचीन मंदिरं आज ऊर्जितावस्था येत आहेत. या ठिकाणी आमच्या या सर्व भक्त मंडळींनी, आमच्या कमिटीने असंख्य बऱ्याच लोकांना गाठीभेटी घेऊन आणि टेंबेस्वामीने आणि दत्त महाराजांनी आपल्या भक्तांना आणून साधारण 1 कोटीचं आज काम झालेलं आहे. हे आज आपण जो मंडप दिसतात या ठिकाणी उभं राहायला पावसाळ्यात साधन नव्हतं, त्यामुळे आम्हाला हे भक्तांना सुचलं, त्यावरून हा मंडप आम्ही आज उभारलेला आहे. आम्ही नाही, टेंबेस्वामीने जो आणि दत्त महाराजांनी उभारलेला आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. या ठिकाणी आम्हा सर्वांना ही भक्ती करायला, आम्हाला जी सेवा करायला मिळते हे आमचं भाग्य आम्ही समजतो. या ठिकाणी जे नारोपंत उकडवे होते त्यांची ही बाजूला जी आहे ही समाधी, हे समाधी स्थान आहे. ही 17 गुंठे जमीन नारोपंतांनी या मंदिरासाठी स्वतंत्र दिलेली आहे. याशिवाय 50 एकर कारिवड्यामध्ये जमीन आहे, त्याचा दस्तखंड घेऊन या चालवावं अशा उद्देशाने तिकडे जमीन सोडलेली आहे या मंदिरासाठी. अशा या मंदिरमध्ये टेंबेस्वामींचे जे भक्त आहेत ते नारोपंतांनी बखर लिहिलेले आहे. त्यामुळे ती जिथे जिथे आणि टेंबेस्वामींच्या चरित्रामध्ये या मंदिराचा उल्लेख असल्यामुळे संपूर्ण देशातून या ठिकाणी अनेक भक्त येतात. आणि आज ही स्वामींची इच्छा आम्हाला पूर्ण करण्याचं भाग्य मिळालं, याबद्दल आम्ही स्वामींचे सर्व भक्त ऋणी आहोत. अशीच आमच्यावर सगळ्यांना. तुम्ही आता जे म्हटलात श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या मंत्राचा जो जन्म ज्यांनी केलाय ते टेंबेस्वामी महाराजांनी स्थापित हे मंदिर आहे, एकमुखी दत्त मंदिर. त्यांनी स्वतः आपल्या शिष्य आणि गुरुबंधू श्री नारोपंत उकिडवे यांनी आणलेल्या मूर्तीची इथे स्थापना केलेली आहे माणगावला ठेवून. आणि ह्या मंदिराचं सभामंडप जे नव्हतं ते सभामंडप
ह्या पूर्ण सावंतवाडी शहरातल्या लोकांनी पुढाकार घेऊन आणि त्या माध्यमातून लोकांना इथे येऊन नामस्मरण करावं जे भक्तगणांनी ठरवलं त्याला स्वामींनी आणि दत्त महाराजांनी पूर्णपणे आशीर्वाद दिला आणि भव्य असं सभामंडप स्वामींनी बांधून घेतलेलं आहे. तसेच स्वामींनी अजून एक मोठं कार्य केलंय की त्यांची जे पूर्ण देशभरातून भक्तगण येतात त्या भक्तगणांची निवास सेवा जशी माणगावला आहे तशी या ठिकाणी देखील व्हावी म्हणून इथल्या स्वामींच्या भक्तांना स्वामींनी आदेशित केले. त्यामध्ये कैलासवासी अंगणेसाहेब होते, जिथं पंडित होते, या लोकांच्या स्फूर्ती देऊन त्यांना मंत्रालयामार्फतची सगळी द्वारं महाराजांनी खोली केली आणि भलभक्कम असा निधी महाराजांनी या भक्त निवास बांधण्यासाठी दिलेला आहे जेणेकरून आलेल्या भक्तांचं गैरसोय होऊ नये याकरिताच स्वामींनी ती पूर्ण ही आणि ही प्रचिती का आली आम्हाला तर हे जे धुमे, विलास सावंत, जगदीश मांजरेकर, उगळे, अशोक नाईक इत्यादी जे जुने कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये आमचे बाबू कुर्तरकर आहेत, ही जी मंडळी आहेत, दीपक पटेकर, ही जी मंडळी आहेत हे सगळे एकत्र येऊन मनोभावे हे करतायत त्यावेळीच हे घडतं आणि हे ज्यावेळी घडतंय त्याला स्वामींनी एवढा भरभक्कम पाठिंबा दिलाय. त्यामुळे ही स्फूर्ती येऊन हे सगळे उत्सव आजचा दत्त जन्माचा उत्सव आणि इतर उत्सव स्वामी साजरे करू.